आणि साध्य प्राप्त झालं पाहिजे. साधन प्राप्त होण्याकरता सुद्धा गुरुच्या कृपेची आवश्यकता आहे आणि साध्याची प्राप्ती होण्याकरता सुद्धा विश्वात्मक गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराजांचं अलौकिक असलेलं सामर्थ्य माहिती आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने सर्व जीवांना साध्यही प्राप्त होईल आणि साधनही प्राप्त होईल. साधनं कोणती कोणती प्राप्ती व्हावीत याकरताही अगोदरच्या मागण्या केल्या. खळाची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. या मागण्या साधनाच्या मागण्या आहेत. जो जे वांछिल तो ते लाहो ही मात्र साध्याची मागणी आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात ही साध्याची मागणी. आणखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. किंबहुना सर्व सुखी ही साधन आहे का साध्य आहे? साध्याची मागणी. भजिजो आदि पुरुषी अखंडित ही पुन्हा साधनाची मागणी आहे. आणि दृष्टा दृष्ट विजय होवा निवेदी ही सुद्धा साध्याची मागणी. म्हणून साधनाच्या मागण्या केल्या आणि साध्याची मागणी केली. साध्याची मागणी करत असताना किंबहुना सर्व सुखी ही सार साध्य मागितलंय. याच्यामध्ये सुद्धा पूर्वोत्तर साध्य साधन भाव आहे. खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो याच्यात साध्य साधन भाव आपल्याला करता येतो. दुरिताचे तिमिर जावो यासाठी विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. दुरिताचे तिमिर हे साधन आहे तर विश्व स्वधर्म पाहो हे सुद्धा साध्य करता येतं. परंतु या सगळ्या सर्व साधनाचं साध्य काय आहे? कशा करता हे सगळं मागणं आहे? म्हणून ज्ञानोबा आता शेवटी सर्व साध्याचं सार साध्य मागतात, परम साध्य मागतात, ते म्हणजे किंबहुना सर्व सुखी. आता मी जास्त काही मागत नाही, पण असं मागणं मागितलंय की त्या मागण्यात सगळ्या मागण्याचा अंतर्भाव आला. मागणारा सुद्धा हुशार लागतो. सारखं सारखं मागायला लागावं लागलं नाही पाहिजे. असं मागणाऱ्याने मागितलं पाहिजे. आपण काल प्रल्हादजींचं मागणं पाहिलं. मागणे ते सरी ऐसे करी देवा. त्या आवाज घुमतोय, आत येऊन बघा ना जरा. हा, त्याला काहीतरी करा ना. कमी ठेवला का ऐकू जात नाही. मला रिटर्न आला पाहिजे. हे दोन्ही स्पीकर बंद आहेत का? जवळ किती घ्यायचा बाबा? श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. बंद आहेत का? इथं स्पीकर कसे बंद आहे रे आपले? आत बघ रे जरा, जवळ जाऊन बघ आवाज येतोय का? श्री विठ्ठल श्री विठ्ठल येतोय का? आवाज येतोय का? अरे इथे ये ना, आत्ता येतो थोडा. त्यातला आवाज येतोय आपल्या करंजा मंडप. विना मंडपातले बंद आहेत, करंजा मंडपातले चालू आहेत. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
श्री विठ्ठल. तर काय चालला विषय आपला? सार साधन मागितलं किंबहुना सर्व सुखी. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काय मागितलं पाहिजे? सार साधन मागितलं पाहिजे. हो. ज्या मागण्यामध्ये सगळ्या मागण्याचा अंतर्भाव झाला पाहिजे. काही काही लोक हुशार असतात मागण्यामध्ये. एक आंधळा मनुष्य होता. त्याने काय मागितलं? तो म्हटला, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजाची छत्री, बस राजाची छत्री धरलेली मला पाहिजे. म्हणजे अजून त्याचं लग्न नव्हतं झालं. म्हणजे त्याचं लग्न करायचं, त्याला मुलगा व्हायचा, त्याचं लग्न व्हायचं. नको वाढू, जसं आहे तसंच ठेवा. त्याला मुलगा व्हायचा, त्याला राज्य मिळायचं, आणि मग याला दृष्टी पाहिजे पुन्हा आणखीन. म्हणजे एकाच मागणीत सर्व मागणी मागितल्या. तसं ज्ञानोबारायांनी इथे मागणी मागत असताना किंबहुना सर्व सुखी. आता बाकीचं काही मागत बसायची गरज नाही. सगळे लोक काय व्हावेत? सुखी व्हावेत. काय ज्ञानोबारायांचं अंतःकरण असेल? ज्या लोकांनी जन्मभर दुःख दिलं, लोकांनी महाराजांना काय दिलं? दुःख दिलं. पण तरी सुद्धा सगळ्यांच्या विषयी सुखाची भावना. कारण सगळं जग सुखी झालं तरच मी सुखी होईल. तैसा परसुखे जाये सुखावत जो, का पावो शीतळता लाहे, की ते डोळ्याची लागी होय. तैसा परसुखे जाये सुखावत जो. संतांचा जो स्वभाव असतो, सगळं जग सुखी झालं ते सुखी होतात. तुका म्हणे सुख परावे या सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. सगळं जग सुखी झालं तर आम्ही सुखी, आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठलमुखी. कारण ज्ञानोबारायांचा जो आपण पाहून आलो, मी जो आहे तो व्यापक झालेला आहे. हे विश्वाची माझे घर. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात सगळे लोक सुखी झाले पाहिजेत, किंबहुना सर्व सुखी. आणि या सर्व सुखाने पूर्ण होणे तिही लोकी. तिही लोक या सुखाने, सर्व सुखाने पूर्ण व्हावेत. सर्व सुखाने तिन्ही लोक पूर्ण व्हावेत, किंवा तेही लोकी म्हणजे अगोदरचं जे मागणं केलंय ते लोक सगळे सुखी व्हावेत. पण ज्ञानोबारायांना माहितीये सार साध्य तर आपण मागितलं, पण त्याच्याकरता सार साधन सुद्धा मागितलं पाहिजे. याच्याकरता सार साधन जर कोणतं असेल तर ते भजिजो आदि पुरुषी अखंडित. आदी असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं सगळ्यांनी काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. कारण तो परमात्माच सुखरूप आहे. परमात्म्याशिवाय दुसरं काही सुखरूप नाही. आपुला तो एक तेने विन जीवा, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. म्हणून काल आपण तो विषय घेतलेला आहे. आदी शब्द जरी वापरलेला असला तरी सुद्धा जो जगाचं आदी कारण आहे, केवळ आधीच घ्यायचा नाही, तो आदी, मध्य आणि अंत आहे. ओम नमोजी आद्या म्हटलंय. आद्या जरी असला तरी सुद्धा केवळ तो आद्या नाही. केवळ आदी कारण घेतलं तर तो केवळ निमित्त कारण ठरेल. म्हणून जन्माद्यस्य यतः हा शब्दाचा अर्थ करताना जन्मादी शब्द घेतलाय. म्हणजे जगाचा जन्म, स्थिती आणि संहार याचं जो कारण आहे, जो सृष्टीच्या आधी आहे, जो सृष्टीच्या मध्ये आहे,
आणि सृष्टी नसते तेव्हा सुद्धा जोच आहे. म्हणजे तो सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, केवळ निमित्त कारण नाही. म्हणून आदी शब्दात आपल्याला हे तिन्ही घ्यावे लागतात. जो परमात्मा सृष्टीच्या रूपाने नटलेला आहे, सृष्टी नसते त्यावेळेस सुद्धा जो राहतो, असा असलेला जो परमात्मा आहे. सर्गानाम आदिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन. सर्गानाम आदिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन, एवढंच आपल्या उपयोगाचं आहे. मी सर्गाच्या आधी आहे, मध्ये आहे आणि अंती आहे. असा असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं भजन भजे जो काय किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तीही लोकी भजे जो आदी पुरखी. त्या परमात्म्याचं काय झालं पाहिजे? भजन झालं पाहिजे. एकदेशी परमात्म्याचं भजन शाश्वत सुख देऊ शकणार नाही. म्हणून व्यापक असलेल्या परमात्म्याचं भजन घडलं पाहिजे. आणि ते भजन करत असताना सुद्धा ते भजन अखंडित घडलं पाहिजे. भजन करणारे भरपूर आहेत. भगवान म्हणतात 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासो अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. पण यापैकी अखंडित भजन कोणाचं आहे? तेषाम ज्ञानी नित्ययुक्तः एक भक्तिर्विशिष्यते मम प्रियः. हे जे बाकीचे अर्थ आहेत, अर्थार्थी आहेत, जिज्ञासू आहेत, यांचं भजन अखंडित आहे का? अर्थ तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणावया लागे भजे तिजेने तेने इच्छेजे अर्थ सिद्धी. आपापल्या हित आपाप मनोनी आपुलिया हिताचे निलोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू. आपल्या हितासाठी माझं भजन करतात. त्यांची भक्ती कायम संकट आलं म्हणून भजन केलं. हो, सुग्रीव महाराज भगवान परशुरामचंद्राला शरण गेले, पण कुठपर्यंत? राज्य मिळेपर्यंत, पत्नी मिळेपर्यंत. राज्य मिळालं, पत्नी मिळाली, सुग्रीव महाराज देवाचं काम विसरून गेले, भजन बंद झालं. संकट आल्यानंतर देवाचं भजन करणारे भरपूर आहेत. म्हणून ज्ञानोबरायांचा जो शब्द आहे किंबहुना सर्व सुखी, पण सुख आल्यानंतर बहुतेक लोक देवाला विसरून जातात. म्हणून कुंतीने देवाला काय मागितलं? दुःख मागितलं. कुंती माता म्हणते विपदः संतुनः शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. कशा करता म्हटले भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. भगवान परमात्म्याला कुंती माता म्हणते मला तू दुःखच दे जीवनात. कारण सुखाचे भगवान म्हणले अगं आता सुखाचे दिवस आले, कशा करता दुःख मागते? म्हटले नाही, बऱ्याच वेळेला सुख आलं की लोक काय होतात? देवाला. म्हणून ज्ञानोबारायांनी किंबहुना सर्व सुखी म्हटलं. सुख येऊ नये सगळ्यांच्याकडे, पण ज्याच्यामुळे सुख मिळालंय त्या परमात्म्याला मात्र लोकांनी विसरलं नाही पाहिजे. भजे जो आदी पुरखी अखंडे. सुख मिळवण्याकरता सुद्धा देवाचं भजन करायचंय. एर बहु जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. म्हणून ज्ञानोबारायांना माहिती आहे बहुतेक लोक सुखा करता देवाचं भजन करतात, सुख मिळालं की विसरतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तीही लोकी. पण पुढचं महत्वाचं आहे भजी जो
आदि पुरुषी अखंडित. जो आदी असलेला पुरुष आहे, मध्य असलेला पुरुष, जगाच्या रूपाने जो नटलेला आहे, सर्वांतर्यामी जो आहे, अशा परमात्म्याचं भजन त्यांच्याकडून अखंडित घडलं पाहिजे. कारण परमात्माच सुखरूप आहे. परमात्म्याचं भजन केल्यानंतर ते परमात्म्याचं सुख त्यांना मिळेल. परमात्म्याशिवाय दुसरं काही सुख नाही. म्हणून सुख सर्वांना सुख सर्व सुखी व्हायचं असेल तर सगळ्यांनी देवाचं भजन केलं पाहिजे. देवाचं भजन सोडून बाकी सर्व जरी केलं तरी त्यांना शाश्वत सुख मिळणार नाही. आणि देवाचं भजन करत करत सगळ्यांनी सर्व सुख प्राप्त करून घ्यावं आणि सर्व सुख प्राप्त केल्यानंतर सुद्धा देवाचं भजन करावं. म्हणजे सर्व सुख प्राप्त करून घेतल्यानंतर परत देवाचं भजन करायची काय गरज आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोक. आता पूर्ण झाले, सर्व सुख मिळालं, आता पुन्हा भजी जो आदि पुरुषी पुरुषी अखंडित. पुरुषी शब्द वापरलाय बरं का, पुरुषी. काल आपण पुरुष शब्दाचा विचार केला का नाही केला. देवाला पुरुष म्हणायत. देवाला पुरुष का म्हणतात. पुरुष शब्दाच्या काही 2-4 व्याख्या आहेत. पुरी शेते इति पुरुषा. या देहरूपी पुरीत राहतो म्हणून त्याला काय म्हणायचं, पुरुष. किंवा विश्वरूपी पुरीत राहतो म्हणून त्याला म्हणायचं पुरुष. पूर्णत्वात पुरुषा, पूर्ण आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, पुरुष. अर्जुना गाया परी सुदला आहे शरीरी, म्हणून पुरुष अवधारी म्हणिपे तया ते. तो त्या ठिकाणी या पुरुष शरीरात राहतो म्हणून त्याला पुरुष म्हटलं. आतच राहतो का बाहेरही राहतो, आत बाहेर सगळीकडे राहतो, पूर्ण येतो म्हणून त्याला पुरुष म्हटलं. आणि असा जो आदि पुरुष आहे त्याचं भजन करायचंय. परंतु प्रश्न असा निर्माण होतो, सर्व सुख मिळालं, आता परत भजन कशाला सांगितलं. सर्व सुख मिळवण्याकरता आम्ही भजन करू, पण सर्व सुख मिळाल्यानंतर अगोदर ज्ञानोबरायांनी असं म्हणायला पाहिजे होतं, भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि किंबहुना सर्व सुखी. पण क्रम कसा ठेवला, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजे जो आदि पुरुषी अखंडित. म्हटले त्या ठिकाणी लोकांना सर्व सुख प्राप्त व्हावं, सर्व लोक पूर्ण व्हावे, आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ज्ञानोबरायांचा जो त्या ठिकाणी पसायदानामध्ये मागण्याचा जो ओघ आहे, जरी पूर्ण झालं तरी सुद्धा पूर्ण पुरुषाने सुद्धा भजन केलं पाहिजे. पूर्ण पुरुषाला भजन करायची काय गरज आहे. पूर्ण झाल्यानंतर भजन होतं का. सर्व सुख मिळाल्यानंतर भजनाची गरज आहे का. आणि जो पूर्ण झालाय त्याच्याकडून भजन होतं का. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परमपूज्य दोंडा महाराजांनी सगळे प्रश्न निर्माण केलेले, त्याची उत्तरं दिली. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूर्णतेनंतर सुद्धा ज्ञानोबारायांनी भजनाचं वर्णन केलंय. पूर्णता हे सुद्धा भजन सांगितलं आणि पूर्णतेनंतर सुद्धा भजन सांगितलं. हो, अगोदर पूर्णता हे भजन. परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला, जो पूर्ण झाला, ज्याला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला की वास्तविक पाहता त्याच्याकडून ज्ञान लक्षणा भक्ती सहज घडते असं वर्णन केलं. ज्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, जो पूर्ण अवस्थेला प्राप्त झाला,
अशा मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, तैशी क्रिया कीर नसाहे तरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे. अद्वैत स्थिती प्राप्त झाली ना, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला ना, बस त्याचं भजन चालू झालं आपोआप. कारण त्याला सगळ्या जगामध्ये परमात्माच दिसतो. मग तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो असे ते चिकपे ध्वजा समाजे. तरी न करता पांडवा भजन झाले. जे तुला मी आघवा ते चित्तुक तयाचे असत भावा, तरी न करता पांडवा भजन झाले. त्याने भजन नाही केलं तरी त्याचं भजन चालू आहे. आणि आपण भजन करून सुद्धा आपलं भजन होत नाही. तो एका ठिकाणी बसला तरी सगळ्या ठिकाणी गेला. प्रवचन ऐकलं नाही तरी त्याने प्रवचन ऐकलं, तोची गेला. प्रवचन न ऐकता त्याने प्रवचन ऐकलं आणि आपण प्रवचन ऐकून सुद्धा नाही ऐकलं. कारण प्रवचन ऐकून जे प्राप्त करायचं त्याने प्राप्त केलंय. त्यामुळे तो जरी ऐकत नसला तरी सगळं काय ऐकतो. तो आनंद त्याने प्राप्त करून घेतलाय. त्याचं भजन सुरू आहे. परमात्मा स्वरूपाला प्राप्त, याला ज्ञानलक्षणा भक्ती असते. तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तेची. म्हणून ही एक भक्ती सांगितली. परंतु संतांना जे अपेक्षित भक्ती आहे ती मात्र ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती अपेक्षित आहे. संत जे आहेत परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले, अद्वैत स्थितीला जरी प्राप्त झाले तरी सुद्धा त्या अद्वैत स्थितीमध्ये न राहता पुन्हा त्या ठिकाणी भक्ती करतात. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही बागी, वाटोनिया अंगी सेवके बानी.